नमस्कार. कुसंबा गटातील आनंदखेडा, सुट्रेपाडा, उडाणे, गोताणे, सांजोरी, कोंढाणे, कुसंबा या सर्व शेतकरी आणि गोरगरीब जनतेसाठी जो लढा चालू आहे, असे आदर्श मल्हार सेनेच्या संस्थापक अध्यक्ष कविता अभिलाल देवरे यांनी 16 दिवस अन्नत्याग उपोषण, 25 दिवस धरणे आंदोलन असे 41 दिवस बलिदान दिलं. एवढंच काय, शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अक्कलपाडा पाठातला प्रश्न असेल, गोरगरिबांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, करोना काळापासून आजपर्यंत 1,25,500 पेक्षा जास्त गोरगरिबांचा आरोग्याचा प्रश्न सोडवला असेल. एवढंच काय, हजारो लोकांना रक्तदान शिबिर घेतले असतील किंवा त्याच्या माध्यमातून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असेल. आणि एवढं करून सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी अभिलाल देवरेने 16 दिवस अन्नत्याग उपोषण करत असताना संग्राम पाटील आणि किरण शिंदे यांच्याकडनं पाठिंबाची भीक मागितली, परंतु ते आपल्याला पाठिंबा सुद्धा देऊ शकत नाही. ही शोकांतिका आहे. त्यांनी फक्त जरांगे साहेबांनाच 5 लाख रुपये पुरवले, एवढी सत्य परिस्थिती आहे. मग अशा लोकांना तुम्ही या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारीला सपोर्ट करणार की काय? का जो गोरगरिबांचा कैवारी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मरतो आहे, शेतकऱ्यांच्या लाईटसाठी, 3 पीससाठी असेल की पाटाच्या पाण्यासाठी असेल किंवा त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी मरत आहे, अशा अभिलाल देवरे आणि कविता देवरे यांना तुम्ही पाठिंबा देणार की काय, हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रस्थापित पक्षे फक्त संग्राम पाटील आणि किरण शिंदेंना तिकिटे देतील. मग अभिलाल देवरेंना काँग्रेस असेल, उद्धव गट असेल, शरद पवार गट असेल किंवा गोरगरिबांचे कैवारी एकनाथ शिंदे असतील, हे तिकीट देतील की नाही, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. जर त्यांनी आपल्याला तिकीट दिलं तर आपण त्यांच्या पक्षाच्या वतीने उमेदवारी करू, अन्यथा आदर्श मल्हार सेनेच्या वतीने आपण अपक्ष उमेदवारी करू. परंतु गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या लाईटचा पाण्याचा प्रश्न असेल, त्यांच्या गोरगरिबांच्या कोणत्याही अडीअडचणी असतील, याच्यासाठी आपण उमेदवारी करणार. शेतकऱ्यांना दिलेला शब्द, उतारा कोरा करण्याचा शब्द या शासनाने पाडलेला नाही. 15 लाख रुपये खात्यामध्ये तरुणांना देणार होते, ते दिलेले नाहीत. एवढंच काय, 2022 पर्यंत पक्के घर देणार होते, हे मोदी शासनाने दिलेलं नाही. एवढंच काय, आपल्या मुलांच्या रोजगारासाठी त्यांनी परमानंट नोकरी दिली होती, परंतु ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला, त्यांना नोकरीसुद्धा देऊ शकले नाही. 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये देणार होते, परंतु त्या माझ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयेसुद्धा दिलेले नाहीत. असे लबाड बोलणारा पक्षाच्या विरोधात अभिलाल देवरे, संग्राम पाटील आणि किरण पाटील यांच्या विरोधात लढत आहेत. या गोरगरीब जनता, शेतकरी पुत्र आणि मजूर, माझे लाडके भाऊ, लाडक्या बहिणी अभिलाल देवरेंना साथ देतील की काय, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तुमच्या आधारावर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आपण लढाई करणार आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे असले तर आपण 100% भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आपण